वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आयादिशक्ती तुळजाभवानी छत्रपती शिवराय विद्यार्थी उत्कर्ष मंडळ मुंबई गेली 69 वर्ष विविध प्रकारचं कार्य करत आहेत आणि याच संस्थेच्या माध्यमातून गेली 66 वर्ष विवेकानंद व्याख्यानमालेचं आयोजन करते। या व्याख्यानमालेच्या माध्यमातून एक प्रकारे हा वैचारिक विचाराचा यज्ञ चालू आहे। ज्या महान व्यक्तींनी गेल्या शतकामध्ये या महाराष्ट्राला नव्हे देशाला घडवण्याचं कार्य केलेलं आहे, अशा विचाराच्या दृष्टीने कर्तृत्वान असलेल्या आणि कर्तृत्वाने विचारवंत झालेल्या अनेक विचारवंतांची व्याख्यानं गेली 66 वर्ष या पवित्र व्यासपीठावर होत आहेत। मग ते बाबासाहेब पुरंदरे असतील, गोनी दांडेकर असतील, शिवाजीराव भोसले असतील आणि ज्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला आहे अशी अनेक क्षेत्रातली मंडळी असतील, असं हे पवित्र व्यासपीठ आहे। मी स्वतःला भाग्यवान समजतो की या व्यासपीठावरून आपल्याशी संवाद साधण्याचं मला भाग्य लाभलं। त्याबद्दल प्रथम मी संयोजकांना धन्यवाद देतो। या वर्षीच्या या व्याख्यानमालेच्या मध्ये जी मंडळी आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत ते मंडळ प्रमुख सागरजी बोने, या व्याख्यानमालेचे प्रमुख निलेशजी घोडेकर, सहाय्यक कारभारी मार्गदर्शक करिअर मार्गदर्शक केंद्र प्रमुख शुभम पाटील आणि गेले 66 वर्ष या कार्याशी जोडलेले आणि ज्यांच्यामुळे मला तुमच्या समोर विचार मांडण्याची संधी प्राप्त झाली असे आमचे मित्र आदरणीय रामकृष्ण बुट्टे पाटील, त्यांचे सहाय्यक अरविंदजी कटकदोड आणि सर्व या समितीचे सदस्य आणि शिवप्रेमी इतिहासप्रेमी बंधू भगिनींनो, हे वर्ष छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचं 350वं वर्ष आहे। 2 जून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी 2023 या दिवशी रायगडावर एक भव्य कार्यक्रम होऊन
या 350व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर 6 जूनलाही कार्यक्रम झाला. गेले वर्षभर आता पुढील हे देशभरात शिवरायांच्या त्या महान कार्याचा जागर होणार आहे. आणि म्हणूनच आपल्या मंडळाने या शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने मला इथं आमंत्रित केलं आहे. शिवाजी महाराजांनी जे 350 वर्षांपूर्वी महान कार्य केलं ते आपण प्रथम समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जिजाऊंनी एक स्वप्न आपल्या उराशी बाळगलं होतं. अनेक शतकं हा देश, इथला समाज आणि आपली भारतीय संस्कृती परकीयांच्या, परधर्मीयांच्या दास्यामध्ये अडकली होती. त्याला मुक्त करणं याचं स्वप्न जिजाऊंनी आपल्या उराशी बाळगलं होतं. आणि त्याच ध्येयाने त्यांनी आपला पुत्र शिवबा याला घडवलं होतं. शिवाजी महाराजांच्या समोर म्हणजे शिवबाच्या समोर त्यांनी हे उदात्त ध्येय ठेवलं होतं. आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी त्या शिवबावर आवश्यक असणारे संस्कार केले होते. शिवाजी महाराजांनी आपल्या मातेचं ते स्वप्न साकार करण्यासाठी आयुष्यभर जो महत् प्रयास केला त्या प्रयासाची सांगता म्हणजे छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होता. एका ध्येयाची ती पूर्तता होती. एक स्वप्न वास्तवात आलेलं होतं असा तो पवित्र क्षण होता. परंतु हे समजून घ्यायचं असेल तर शिवाजी महाराजांनी कोणत्या पार्श्वभूमीवर हे महान कार्य केलं हे प्रथम समजून घेतलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आपली भारतीय संस्कृती जी जगातली सगळ्यात प्राचीन संस्कृती अशी तिची ओळख आहे. जगामध्ये अनेक संस्कृत्या निर्माण झाल्या. मग ती ग्रीकांची असेल, रोमनांची असेल, मेसोपोटेमियाची असेल, चीनची संस्कृती असेल, इजिप्तची संस्कृती असेल. या संस्कृत्या भारता इतक्याच प्राचीन आहेत. परंतु आज आपल्याला असं लक्षात येतं की काळाच्या ओघामध्ये काय घडलेलं आहे. या संस्कृतीचं अस्तित्व दाखवणारे अवशेष आहेत, परंतु संस्कृती मात्र अस्तित्वात नाही. आपल्या मनात शंका येईल, म्हणजे काय? इजिप्तमध्ये पिरॅमिड आहेत की त्या हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन संस्कृतीचे ते अवशेष आहेत.
परंतु आज इजिप्तमध्ये त्या प्राचीन संस्कृतीचं अस्तित्व शिल्लक नाही. कारण की त्या इजिप्तमधल्या समाजाने आपल्या त्या प्राचीन पूर्वजांच्या संस्कृतीशी असलेलं नातं तोडून टाकलेलं आहे. त्यांनी आपला वेगळा मार्ग निवडलेला आहे. अशीच गोष्ट मेसोपोटेमियामध्ये, इराकमध्ये घडली. आपल्याच पूर्वजांचे अवशेष काही वर्षांपूर्वी जी संग्रहालयामध्ये होती ती त्यांनी नष्ट केली. एक प्रकारे नातच तोडून टाकलेलं आहे. आज ग्रीसमध्ये, रोममध्ये त्या प्राचीन संस्कृतीच्या अवशेष आहेत, पण समाज त्या संस्कृतीच्या धरोहराने जगत नाही. नातं तोडलेलं आहे. एवढंच कशाला, काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तानमध्ये तो बहामियांचा बुद्ध जगाला त्या शांततेचा संदेश देत होता, परंतु तिथल्या समाजाने सुरुंग लावून तो नष्ट करण्याचा प्रयत्न केला. जे अवशेष होते तेही नष्ट केले. परंतु आजही हजारो वर्षांनंतर ज्या ऋषीमुनींनी, ज्या महापुरुषांनी या संस्कृतीला घडवलं, दिशा दिली, त्या भगवान श्रीकृष्ण असेल, प्रभू रामचंद्र असेल, त्यांच्याच मार्गाने आमच्या संस्कृतीची, आपल्या समाजाची आज 21व्या शतकामध्येही वाटचाल चालू आहे. आणि म्हणूनच भारतीय संस्कृती ही चिरंतन आहे आणि आजही ती संजीवन आहे. आज आम्ही प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णांना आमचे वारस मानतो. हजारो वर्षांपूर्वी लाखो ऋषीमुनींनी या विश्वाचं चिंतन केलं आणि त्या चिंतनातून त्यांना जी गूढ उलगडली ती वेदांच्या रूपाने आपल्या समोर मांडली. जगातलं सगळ्यात प्राचीन वाङ्मय अशी आपल्या वेदांची ओळख आहे. आणि आजही अमेरिकेसारखं जगातलं सगळ्यात सशक्त आणि प्रगत राष्ट्र त्यांच्या संसदेच्या अधिवेशनाच्या सुरुवातीला वेदांमधली एका ऋचा म्हणून आपल्या पूर्वजांना नतमस्तक होते. केवढी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. अशी ही महान संस्कृती मानवी जीवनाच्या सर्व अंगांमध्ये इथं प्रगती झाली होती आणि म्हणूनच आपण तिला गौरवशाली संस्कृती म्हणतो. मानवी जीवन इथं प्रगल्भ झालं. मग ती शिल्पकला असेल, ज्यावेळेस आपण खजुरावमध्ये जातो, वेरूळमध्ये जातो, अजंठ्यामध्ये जातो, तिथल्या शिल्पकलेने आपण अचंबित होतो. इथली चित्रकला, ज्यावेळेस अजंठ्यामध्ये जातो, 2000 वर्षांपूर्वी आपल्याच पूर्वजांनी काढलेली चित्र आजही काल एखाद्या चित्रकाराने काढावी तेवढी टवटवीत आहे. कोण होते चित्रकार, कोणते रंग वापरले. आज मी माझ्या घराला रंग दिला तर 1-2 वर्षात होत्याचा नव्हता होतो, पण 2000 वर्ष ही चित्रकला अजरामर आहे. वास्तुशास्त्राचा एक मूलभूत सिद्धांत आहे. कोणतीही वास्तू निर्माण करत असताना प्रथम त्या वास्तूच्या पायाची निर्मिती होते आणि शेवटी शिखर. ही इमारत पहिल्यांदा पाया, शेवटी शिखर. परंतु आपल्या पूर्वजांनी असा चमत्कार केला, अशी वास्तू निर्माण केली,
एका विशाल पहाडाला मंदिराचा आकार दिला, पहिल्यांदा शिखराची निर्मिती झाली आणि शेवटी पाया जगाला चमत्कार घडला. वेरूळच्या कैलास लेण्यामध्ये आपल्याच पूर्वजांनी हा चमत्कार केला. अनेक तरुण मला विचारतात, का हो सर, आपली ही महान संस्कृती कशावरून, त्याची ओळख म्हणून हे मला सांगावं लागतं. मग तो आयुर्वेद असेल. बघा, आज जगाने ॲलिओपॅथी स्वीकारली, परंतु आज आम्हाला जाणीव व्हायला लागली जगाला, आज आयुर्वेदाचं महत्त्व कळायला लागलं. एखाद्या आजारावर एखादं औषध घ्यावं आणि त्याचे दुष्परिणाम दिसायला, आणि अशा वेळेस आम्हाला आमच्याच पूर्वजांच्या आयुर्वेदाचं महत्त्व कळायला. एकाने मला प्रश्न विचारला की विज्ञानामध्ये तुम्ही कुठं होतात, आणि मी त्याला सांगितलं की बाबा रे, तू कधी दिल्लीला गेलास तर कुतुब मिनारच्या प्रांगणामध्ये जा. तिथं एक लोहस्तंभ आहे. हा लोहस्तंभ 4थ्या शतकामध्ये गुप्त सम्राट विक्रमादित्याने निर्माण केला, विष्णुस्तंभ म्हणून. या लोहस्तंभाच्या निर्मितीला 1600 वर्ष झाली आहे. कुतुबुद्दीन ऐबकने माळव्यावर आक्रमण केलं आणि उज्जैन जिंकून घेतल्यानंतर तिथं असलेला हा लोहस्तंभ म्हणजे विष्णू स्तंभ विजयाचं चिन्ह म्हणून दिल्लीला त्या कुतुब मिनारच्या प्रांगणामध्ये त्याची स्थापना केली. आज या लोहस्तंभाला निर्मितीला 1600 वर्ष झालेली आहे. 1600 वर्ष ऊन वारा पावसामध्ये आहे, परंतु त्याच्या 1 स्क्वेअर सेंटीमीटर भागावर गंज चढला नाही. अरे काय कमाल आहे तुमच्या पूर्वजांची. 1600 वर्ष गंज न चढणारं पोलाद तुमच्याच पूर्वजांनी निर्माण केलं. असा चमत्कार विज्ञानामध्ये आपल्या पूर्वजांनी केला. आणि शेवटचा प्रश्न की हे राष्ट्र कधी, ही संस्कृती समृद्ध होती? तरुण प्रश्न विचारतात. साहजिक आहे, जे अवतीभोवती दिसतं त्यावरून त्या बिचाऱ्यांच्या मनात प्रश्न निर्माण होतात. आणि अशा वेळेस त्या तरुणाला मी सांगतो की हा देश किती समृद्ध होता. तर नुकत्याच काही वर्षांपूर्वी केरळामध्ये एक पद्मनाभन मंदिर, त्याचा खजिना जगासमोर आला. आणि त्या खजिन्याची आज 21व्या शतकातली किंमत काही लाख कोटी. अरे ज्या देशामधल्या एका मंदिराचा खजिना काही लाख कोटी रुपयांचा असतो, आणि अशी इथे हजारो मंदिरं होती की त्यातले एक एक मंदिर एका सोरटी सोमनाथावर 16 वेळा लुटीसाठी आक्रमणं झाली. केवढा देश समृद्ध असेल. असा देश समृद्ध, अशी संस्कृती समृद्ध, परंतु तिलाही ग्लानी आली. अनेक वेळा मनात प्रश्न येतो की ही संस्कृती आजही का बरं टिकून आहे. काळाच्या ओघामध्ये इतर संस्कृती आपलं अस्तित्व हरवल्या. याचं कारण ही संस्कृती परिवर्तनशील आहे. लक्षात ठेवा, ही भारतीय संस्कृती का टिकली तर ती परिवर्तनशील आहे. ज्या ज्या वेळेस संस्कृतीला ग्लानी येते त्या त्यावेळेस त्या महान विचारवंतांनी, समाज सुधारकांनी त्या संस्कृतीचा जीर्णोद्धार केला. कर्मकांडांचं वैदिक धर्मात अवडंबर माजलं. महान गौतम बुद्धाला तो अहिंसेचा विचार सांगावा लागला. महान महावीराला तो विचार सांगावा लागला. परंतु
काही शतकानंतर, मी शांतपणाने ऐका, गैरसमज करून घेऊ नका, 500 वर्षानंतर त्या अहिंसेचंही अवडंबर माजलं. कोणतंही राष्ट्र, समाज आणि संस्कृती याचा रक्षणकर्ता वर्ग असावा लागतो. तो रक्षणकर्ता वर्ग शस्त्रधारी होता. त्यांनी शस्त्र सोडून दिलं, अहिंसेचं अवडंबर माजलं आणि मग ही संस्कृती इथं येणाऱ्या आक्रमणाला प्रतिकार करू शकली नाही. आणि इथे आक्रमणं सुरू झाली. इसवी सन पूर्व 250 वर्षांपूर्वी त्या अलेक्झांडर सिकंदराचं आक्रमण झालं. मग इथं रोमन आले, ग्रीक आले, रोमन आले, शक आले, हून आले, कुशाण आले. परंतु एक असा महान विचारवंत निर्माण झाला, आदि शंकराचार्य, की ज्यांनी 7व्या शतकामध्ये पुन्हा संस्कृतीला नवा आकार दिला, जीर्णोद्धार केला आणि एक सशक्त विचार निर्माण झाला. या परकीय संस्कृतींचं अस्तित्व हरून गेलं. इथं एकही शक, हून आणि कुशाण याचं अस्तित्व जाणवतंय का सांगा. हा देश त्यांनी पादाक्रांत केला होता. आणि 7व्या शतकामध्ये त्या महान आदि शंकराचार्य, एक 14 वर्षाचा मुलगा बघा. कारण की का हे का होऊ शकलं, इथं गौतम बुद्ध, महावीर, आदि शंकराचार्य, गुरु नानक, महात्मा फुले, संत ज्ञानेश्वर माऊली, तुकोबा राय, बाबासाहेब आंबेडकर का निर्माण होऊ शकले. इथं विचार स्वातंत्र्य आहे, लक्षात ठेवा. इतर संस्कृत्यांचा विचार करा, एका ग्रंथावर अवलंबून आहे. आम्ही एका ग्रंथावर अवलंबून नाही. आम्हाला कोणत्याही धर्मग्रंथाची चिकित्सा करण्याचा मूलभूत अधिकार आम्हाला दिलेला आहे आमच्या संस्कृतीने. आणि म्हणून हे परिवर्तन योग्य वेळेस होत असतं. परंतु पुन्हा एकदा ग्लानी आली. आणि मग इथं काय घडलं, 2 महान आक्रमणं झाली, 2 मोठी आक्रमणं झाली. आणि त्या आक्रमणाने ती रानटी होती. आणि त्या रानटी आक्रमणाला मात्र आम्ही योग्यरित्या प्रतिकार करू शकलो नाही. त्या मंगोलियामधून 10 लाख लोक, मग तो चंगेज खान असेल, तो तैमूर लंग असेल, ही रानटी आक्रमणं आम्ही पेलू शकलो नाही. आणि मग त्यांनी काय झालं, तो समृद्ध भारत, तो वैचारिक भारत शेकडो वर्षाच्या गुलामीकडे गेला. आणि 17व्या शतकात या देशाची अवस्था काय होती. खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, राहायला घर नाही, नतमस्तक व्हायला मंदिर नाही, एखाद्या देवाला शरण जावं तर देव शिल्लक राहिला नाही. आणि अशा विपन्न अवस्थेमध्ये देशाची वाटचाल चालू आहे. समाज गुलाम झालेला आहे, राष्ट्र गुलाम आहे, आणि संस्कृती देखील अगदी निष्प्रभ झालेली आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर शिवरायांचा उदय झाला आहे. शिवरायांनी काय केलं हे समजून घेतलं पाहिजे. कोणता वारसा लाभला त्यांना. महान
सेनापती, पराक्रमी योद्धा शहाजीराजांचा वारसा आहे. आणि एक महान कर्तृत्ववान जिजाऊंचा वारसा आहे. ज्यावेळेस निजामशहाच्या अकाली निधनानंतर निजामशहाला सक्षम वारस नव्हता, ही संधी साधून शहाजीराजांनी त्या निजामशहाचा 10 वर्षाचा मुलगा मांडीवर घेऊन संपूर्ण निजामशाही आपल्या पंखाखाली आणली. खरं सांगायचं तर आम्हाला शहाजीराजे काय माहिती येतो. शहाजीराजांची ओळख म्हणजे शिवाजीराजांचे वडील एवढीच ओळख. शहाजीराजांचं कार्यही आम्हाला माहीत नाही. त्या शहाजीराजांनी काय केलं, एक अनेक शतकांची इस्लामिक सल्तनत आपल्या हातामध्ये घेतली. आणि हे बघितल्यानंतर तो दिल्लीपती बादशाह शहाजहान आणि तो आदिलशहा एकत्र झाले आणि 1629 मध्ये त्यांनी या शहाजीराजांवर आक्रमण केलं. 1629 पासून 1637 सालापर्यंत शहाजीराजांनी एकाच वेळेस हिंदुस्थानातल्या 2 बलाढ्य शक्तींशी संघर्ष केला. युद्धभूमीवर शहाजीराजे लढतायत आणि याच काळामध्ये शिवनेरीवर आपला पती युद्धभूमीवर आहे. आणि अशाच वेळेस जिजाऊंच्या पोटी शिवबांचा जन्म झाला. जिजाऊंनी हे सगळं अनुभवलेलं आहे. ती विचारवंत आहे हो. तिने आत्मचिंतन केलेलं आहे. आणि हे का घडलं, या देशाची अवस्था अशी का झाली, एवढंच विचार करून थांबल्या नाहीत. हे कधी संपलं पाहिजे आणि हे कोण संपवणार. आणि मग तिने विचार केला की मी संपवलं पाहिजे. हा विचार फार महत्वाचा आहे. या संकटातून देशाला, संस्कृतीला, समाजाला कोण मुक्त करणार, मी केलं पाहिजे. हा विचार जिजाऊंनी केला. 1637 मध्ये ठाणे जिल्ह्यातल्या माहुलीच्या किल्ल्यावर शहाजीराजांचा पराभव झाला. मुघलांनी त्या निजामाच्या वारसाला ताब्यात घेऊन त्याची निर्घुण हत्या केली आणि शहाजीराजांना मृत्यूदंड जाहीर केला. अगदी 2-4 दिवसामध्ये त्यांना मृत्यूदंड द्यायचा. आणि अशा संकट समयी शहाजीराजांनी चातुर्याची एक अमर्याद केली. या दोन्हीही सत्तांना असं दाखवून दिलं की मला मारण्यापेक्षा मला जिवंत ठेवणं तुमच्या फायद्याचं आहे. काय बघा किती अवघड आहे. कोणत्याही क्षणी आपल्याला मृत्यूदंड आहे. आणि अशा वेळेस शहाजीराजे त्या दोन्हीही सत्तांना सांगतात की मला मारण्यापेक्षा मला जिवंत ठेवणं तुमच्या फायद्याचं आहे. आणि याचा परिणाम काय झाला, या दोन्हीही सत्ता शहाजीराजांना आपल्या सेवेमध्ये येण्याचं आमंत्रण देतात. आणि अशा वेळेस बघा चॉईस आता शहाजीराजांकडे आहे. आणि शहाजीराजे आदिलशहाची सेवा स्वीकारतात, 4 पावलं माघार घेतात. आणि अशा परिस्थितीमध्ये आदिलशाही सत्ता जेवढी जहागीर निजामशाहीकडून शहाजीराजांना होती, पुणे, इंदापूर, सुपे परगणा आणि 12 मावळ, तेवढी जहागीर त्यांना बहाल करून आपल्या सेवेमध्ये घेतात. काय शहाजीराजे समजून घ्या. परंतु आदिलशहाला भीती वाटत होती की हा शहाजी आज ना उद्या आपल्या विरुद्ध बंड करेल. आणि म्हणून त्यातून एक मार्ग काढला
त्यांनी शहाजीराजांना सांगितलं की तुमचा पराक्रम आणि तुमचं कर्तृत्व याच्यातून आम्हाला तुम्ही दक्षिणेत जाऊन नवा प्रदेश जिंकून द्यावा लागेल. खरं तर शहाजीराजांसाठी संकट आहे. आपल्या महाराष्ट्राच्या भूमीपासून शेकडो हजारो किलोमीटर लांब दक्षिणेत जायचं. परंतु शहाजीराजांसारख्या कर्तृत्ववान व्यक्तींना संकट ही संधी वाटते. आणि शहाजीराजे 1637 मध्ये महाराष्ट्रातून पुण्याकडून कर्नाटकाकडे निघाले आणि अगदी काही महिन्यांमध्ये त्यांनी बेळगावपासून बंगलोरपर्यंतची भूमी जिंकून घेतली. आपल्याला माहितीच नाही, जगातलं एक महान शहर बंगलोर ही शहाजीराजांनी वसवलेली एक छोटी नगरी होती. शहाजीराजांची पहिली राजधानी हे बंगलोर होतं. 1637 साली शहाजीराजांनी कर्नाटक जिंकून घेतल्यानंतर तिथे आपलं मुख्य केंद्र केलं आणि 10-20 घरांचं हे बंगलोर गाव त्याचं महानगरामध्ये रूपांतर केलं. आता बघा, हा प्रदेश कोणी जिंकला? शहाजीराजांनी. आणि म्हणूनच आदिलशाही सत्तेने या प्रदेशाच्या रक्षणाची आणि कारभाराची जबाबदारी शहाजीराजांवर सोपवली. एक प्रकारे शहाजीराजांचं दक्षिणेमध्ये एक मोठं राज्य निर्माण झालं. शहाजीराजांनी थोड्याच वर्षामध्ये तिथं एक हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. आपल्याला माहितीच नाही. तुम्हाला माहिती आहे का, महाराष्ट्रापासून तुम्ही उत्तरेकडे गेलात तर सर्व भारतीय संस्कृतीची मंदिरं नष्ट, राजस्थान सोडला तर नष्ट झालेली दिसतील. मग ती अयोध्या असो, ती काशी असो, ती मथुरा असो, ती प्रयाग असो, एकही मंदिर नव्हतं, लक्षात ठेवा. परंतु आजही 21व्या शतकात दक्षिण भारतातली सर्व मंदिरं मूळ स्वरूपात टिकून आहेत, कारण की यांचं रक्षण शहाजीराजांनी केलं आहे. आम्हाला माहितीच नाही, हा इतिहास कोणी सांगितलाच नाही. आज दक्षिणेतली जी संस्कृती आहे तिचं रक्षण शहाजीराजांमुळे झालं. शहाजीराजांनी आणखी एक मोठं कार्य केलेलं सांगतो आणि मी विषयाला पुढे जातो. शहाजीराजांनी शेकडो विद्वानांना आश्रय दिला होता. अनेक भाषेतली, तमिळ, तेलुगू, कानडी, संस्कृत, हिंदी, मराठी, आणि त्या पंडितांकडून वेगवेगळ्या पोथ्यांमध्ये, ग्रंथांमधलं ज्ञान वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये, भाषांमध्ये भाषांतित करून घेतलं. शहाजीराजांमुळे शेकडो ग्रंथ निर्माण झाले आणि आज त्याचा पुरावा तंजावरमध्ये सरस्वती महाल नावाचं जे जागतिक दर्जाचं ग्रंथालय आहे, त्या ग्रंथालयामध्ये शहाजीराजांमुळे निर्माण झालेले 300-350 ग्रंथ आहेत. हे कुणामुळे झालं? एक मोठं राज्य शहाजीराजांनी निर्माण केलं. परंतु शहाजीराजे दुःखी आहेत. जिजाऊ, तुकाऊ, शिवाजी महाराज, व्यंकोजी आणि संभाजीराजे असे 3 सुपुत्र आहेत. 1637 पासून 1642 पर्यंत शिवबा जिजाऊंबरोबर बंगलोरला होत्या. परंतु शहाजीराजे दुःखी आहेत. दुःख काय आहे लक्षात ठेवा. मी दक्षिणेत आलो, इथं एक आदर्श राज्य निर्माण केलं, परंतु माझ्या महाराष्ट्राला आणि माझ्या मराठी बांधवांना या शेकडो वर्षाच्या गुलामीतून कोण मुक्त करणार? सगळी सुख पायाशी लोळण घेत आहेत, तरी शिकील शहाजीराजे दुःखी आहे. आणि त्यांचं दुःख त्यांच्या पत्नी जिजाऊंना जाणवत आहे. आणि एके दिवशी जिजाऊंनी शहाजीराजांच्या समोर एक निर्धार व्यक्त केला. काय म्हटलंय जिजाऊ? महाराज, गेली अनेक वर्ष तुम्हाला मी पाहते, एवढी सगळं राज्य निर्माण केलं, सुख निर्माण केलं, परंतु तुम्ही दुःखी आहात आणि तुमचं दुःख मला जाणवतंय. आणि म्हणून मी असा निर्धार केला
की तुमच्या मनातलं स्वप्न मी साकार करणार. शहाजीराजांनी म्हणजे काय का करणार बाळा, म्हणजे जिजाऊंना म्हणतात म्हणजे तुम्ही काय करणार आहात. आणि जिजाऊंनी सांगितलं, बघा ऐका काय जिजाऊ म्हणाल्यात. जिजाऊंनी शहाजीराजांना सांगितलं की तुम्हाला कर्नाटकातून दक्षिणेतून महाराष्ट्रात जाणं शक्य नाही, परंतु मला शक्य आहे. माझा संभाजी आता जाणता झालेला आहे, त्याचं लग्न झालेलं आहे, तो तुमच्या इतकाच पराक्रमी आहे आणि तेवढाच चातुर्यवान आहे. आणि माझा धाकटा व्यंकोजी हा देखील तेवढाच शहाणा आहे. तर ह्या राम आणि भरताची जोडी तुमचं हे कार्य पुढं चालवेल. आणि मग मी माझ्या शिवबाला घेऊन पुण्याला जाते आणि 12 वर्षाच्या शिवबाकडून तुमचं स्वप्न साकार करते. हे ऐकल्यानंतर शहाजीराजांना कौतुक वाटलं आणि शहाजीराजांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तुम्ही म्हणाल का बरं? कारण की त्यांना जाणीव होती की यामुळे आपल्या दोघांना एकमेकापासून दूर जावं लागणार आहे. आणि म्हणून शहाजीराजांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु जिजाऊंचा निर्धार पक्का होता. शहाजीराजांना कौतुक वाटलं. जिजाऊंनी काय सांगितलं की हे राष्ट्र ही संस्कृती आणि या हिंदू समाजाचं रक्षण करायचं असेल तर आपल्या दोघांना हा त्याग करावाच लागेल. तुम्हाला आश्चर्य वाटेल, 1642 साली जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्याला आल्या. त्यानंतर या पती पत्नींची भेट झाल्याचा अधिकृत पुरावा नाही. आता सांगा माझ्या माऊलींनो, आपल्याला हे शक्य आहे का? आपण एक दिवस आपल्या पतीपासून दूर राहू शकत नाही आणि पती पत्नीपासून राहू शकत नाही. या 2 महापुरुषांनी केलेला त्याग आपल्याला कदापि विसरता कामा नये. आणि मग शहाजीराजांनी जिजाऊंचा निर्धार बघितल्यानंतर 12 वर्षाच्या शिवबांना पुण्याला पाठवण्याची व्यवस्था केली. तुम्हाला आश्चर्य वाटेल, शहाजीराजांनी 12 वर्षाच्या शिवबांना पुण्याला पाठवताना त्यांना अष्टप्रधान मंडळ नेमलेलं आहे. अष्टप्रधान शिवाजीराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस जे अष्टप्रधान मंडळ जे जाहीर केलं होतं, जे प्रत्यक्षात कृतीमध्ये होतं, ती कल्पना शहाजीराजांची आहे. आणि 12 वर्षाच्या शिवबांना अष्टप्रधान मंडळ होतं. आपल्याला माहिती आहे का, श्यामराज निळकंठ रांजेकर हे 12 वर्षाच्या शिवबांचे पहिले पेशवा पंतप्रधान होते. हे सगळे शहाजीराजांचे सहकारी, त्यांच्यापेक्षा वयाने थोडेसे तरुण असलेले कर्तृत्वान युवक होते. मानकोजी दहातोंडे हे 12 वर्षाच्या शिवबांचे पहिले सरसेनापती होते. नूर खान बेग, शहाजीराजांच्या पदरी अनेक मुसलमान सरदार होते, स्वामीनिष्ठ होते. नूर खान बेग हा शहाजीराजांनी शिवाजीराजांच्या पदरी 125 घोडेस्वार दिले होते. त्या घोडेस्वारांचा सरनोबत होता. रघुनाथ पंत आत्रे हे 12 वर्षाच्या शिवबांचे पहिले चिटणीस होते. हे आपल्या कुणालाच माहीत नाही. आणि अशा पद्धतीने एक उदात्त ध्येय घेऊन शहाजीराजांच्या आज्ञेने जिजाऊ पुण्याला आल्या. आणि पुण्याला आल्यानंतर पुण्याची अवस्था काय होती, तर आदिलशाही सत्तेने शहाजीराजांच्या पुणे प्रांतावर आक्रमण करून तो जाळून बेचिराग केलेला होता. आणि एवढंच करून थांबले नव्हते, तर गाढवाचा नांगर फिरून त्या भूमीला शापित केलेलं होतं. आणि इथं दवंडी पेटवली होती की इथे कोणालाही घर बांधून राहता येणार नाही आणि इथे शेती करता येणार नाही. असं उद्ध्वस्त झालेल्या पुण्यामध्ये, शापित झालेल्या पुण्यामध्ये जिजाऊ 1642 साली शिवबांना घेऊन आल्या.
आणि मग पुण्यामध्ये आल्यानंतर जिजाऊंनी पहिल्यांदा काय केलं असेल तर यवनांनी उद्ध्वस्त केलेलं कसबा गणपती मंदिर, मंदिर तर उद्ध्वस्त आहे, श्री गणेशाची मूर्ती बडदामध्ये पुजाऱ्यांनी लपून ठेवलेली होती. जिजाऊंनी पुण्यामध्ये आल्यानंतर पहिलं कार्य काय केलं असेल, शिवबांच्या हस्ते कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करून श्री गणेशाची स्थापना केली. आणि दुसरं कार्य काय केलं असेल तर यवनांनी शापित गाढवाचा नांगर फिरून शापित केलेल्या पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरून तिला शिवबांच्या हस्ते पवित्र केलं. जगाच्या इतिहासात अनेक शहरांवर गाढवाचा नांगर फिरण्याच्या नोंदी आहेत. जगाच्या इतिहासात सोन्याचा नांगर फिरण्याची ही एकमेव आणि पहिलीच घटना आहे. आणि अशा पद्धतीने जिजाऊ शिवबांना घेऊन पुण्यात कार्याला लागल्या. शहाजीराजांच्या आज्ञेने त्यांचे विश्वासू कारभारी दादोजी कोंडदेव यांनी लाल महाल नावाची एक पवित्र वास्तू त्यांच्या निवासासाठी बांधली होती. आणि याच पवित्र वास्तूमध्ये जिजाऊ एका युगपुरुषाला घडवताय. आणि मग जिजाऊंनी कसं घडवलं, त्यांना युद्धशास्त्र सांगितलं, त्यांना अश्वविद्या शिकवली, त्यांना शस्त्रविद्या शिकवली, त्यांना न्यायशास्त्र सांगितलं, त्यांना अर्थशास्त्र सांगितलं, त्यांना वेद पुराणं सांगितली, उपनिषदं सांगितले, रामायण आणि महाभारत सांगून प्रभू रामचंद्र आणि भगवान श्रीकृष्णांचा आदर्श त्यांच्यासमोर ठेवला. आणि याच आदर्शावर शिवाजी महाराज आपली वाटचाल सुरू करतायत.